की खरंच आम्हाला देव त्याचं शरीर का बनवते, परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे आमची स्थापना का करते, किंवा मंडळीला त्याने त्याचं शरीर का म्हटलंय आणि मंडळीचं मस्तक येशू ख्रिस्त काय आहे. बायबल असं सांगतं की देवाने मागच्या आठवड्यामध्ये आपण वाचलं रोम 8:3 वाचलं आपण मागच्या आठवड्यामध्ये, ज्याच्यामध्ये सांगितलं की देह स्वभावामुळे नियमशास्त्र काय झालं होतं, दुर्बळ झालं होतं. म्हणजे ह्या ज्या आज्ञा आहेत, हे जे नियमशास्त्र आहे हे देह स्वभावामुळे दुर्बळ झालं होतं. म्हणजे शरीराच्या पापामुळं, अवयवांच्या पापामुळं किंवा माणसामध्ये जे पाप आहे त्या पापामुळं देवाने दिलेली वचनं किंवा देवाने दिलेल्या आज्ञा ज्या आहेत त्या निर्बळ झाल्या होत्या. त्या माणसाला पवित्र शुद्ध ठेवू शकत नव्हत्या आणि माणसांवर मरण आलं होतं. परंतु बायबल सांगतं की ज्या देह स्वभावामुळे नियमशास्त्र दुर्बळ झालं होतं, आता देवाने एका अशा शरीराला निवडलं की ज्या शरीरामध्ये देव स्वतः आला आणि देव त्याच्या पावलांमध्ये पाऊल टाकून या जमिनीवर चालला. देवाने त्याच्या हातामध्ये हात घालून लोकांना स्पर्श केला. देवाने त्याच्या डोळ्यांमधून लोकांकडे पाहिलं. देवाने त्याच्या बोलण्यातून लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. देव त्याच्या पायांनी पाण्यावर चालला. देवाने त्याच्या हाताने लोकांना स्पर्श केलं आणि बरं केलं. असा प्रभू येशू ख्रिस्त शरीरामध्ये आला आणि ज्या नियमशास्त्राला ह्या शरीराने दुर्बळ केलं होतं, या माणसांनी दुर्बळ केलं होतं, माणसाच्या अवयवांनी दुर्बळ केलं होतं, त्या शरीराने नियमशास्त्र पाळून पुन्हा वचनामध्ये सामर्थ्य आणलं. ज्या आज्ञा दुर्बळ झाल्या होत्या, ज्या आज्ञा लोकांना देवामध्ये एकत्र ठेवू शकत नव्हत्या, त्याच आज्ञांना त्याच्या शरीराने पाळून त्याने वचनाला सामर्थ्य दिलं. आता वचनामध्ये सामर्थ्य आहे. नियमशास्त्र दुर्बळ झालं होतं, नियमशास्त्रामध्ये सामर्थ्य नव्हतं राहिलं. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शरीरामध्ये आला त्याने पुन्हा वचनाला सामर्थ्य दिलं, त्याने पुन्हा शब्दाला सामर्थ्य दिलं. कारण की ह्या जगातलं प्रत्येक शरीर ज्याच्यावर मरण हवी होत होतं, या जगातल्या कोणत्याही शरीरावर रोग आजार चालत होता, या जगातल्या कोणत्याही शरीरावर पाप कार्य करत होतं, पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शरीरामध्ये आला त्यावेळेस त्याच्या शरीराने मरणाला हरवलं आणि म्हणून त्याने मंडळीला आपल्या शरीराचा भाग बनवले. कारण जर मंडळी येशूचं शरीर झाली तरच मंडळी या जगामध्ये विजय पावेल. कारण येशूच्या शरीराने या जगावर विजय मिळवला आहे. एकट्या येशूच्या शरीराने या जगावर विजय मिळवलाय. फक्त येशूच्या शरीरावर पाप नाही चाललं, फक्त येशूच्या शरीरावर मरण नाही चाललं, फक्त येशूच्या शरीरावर त्या ठिकाणी आजार नाही चालले. आणि म्हणून जर आम्हाला या जगामध्ये विजयी जीवन जगायचंय किंवा आम्हाला या जगामध्ये जर निभाव लागला पाहिजे ना आमचा, तर येशू ख्रिस्त आम्हाला त्याचं शरीर बनवते. कारण त्याच्या शरीराने या जगावर विजय मिळवला आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस मी प्रार्थना करतो देवाचा आत्मा मला बोलत होता की मंडळीला मी माझं शरीर का बनवलंय. कारण अनेक शरीर येऊन गेली. अब्राहमाचं शरीर आलं, आदामाचं शरीर आलं, दाविदाचं शरीर होतं, त्या ठिकाणी शौलाचं शरीर होतं. परमेश्वर म्हणतो की ज्याला तुम्ही सर्वजण ज्ञानी म्हणता त्या शल्मोनाचं शरीर होतं. परमेश्वर म्हणतो ज्याच्यामध्ये खूप ताकद होती त्या शमशोनाचं शरीर होतं. पण कोणत्या शरीराला मरणावर विजय नाही मिळवता आला. पण एक शरीर आलं ज्याच्यामध्ये देव स्वतः राहिला आणि देव ज्याच्यामधून चालला, देवाने ज्याच्यामधून लोकांना स्पर्श केलं, ते म्हणजे प्रभू येशूचं शरीर. आणि बायबल हे सांगतं की त्या शरीराने सगळ्या आज्ञा पाळून पूर्ण केल्या आणि त्या शरीराने मरणावर विजय मिळवला आणि आता त्याच शरीराचा भाग तो मंडळीला बनवते. हालेलुया, हालेलुया. आता जर तुम्हाला आणि मला या जगामध्ये जिंकायचंय ना, या जिंकामध्ये या जगामध्ये जर तुम्हाला आणि मला निभावून जायचंय, आम्हाला हरायचं नाही ना, तर आम्हाला येशूचं शरीर बनणं गरजेचं आहे. त्याने चर्चला किंवा मंडळीला यासाठी पाचारण नाही केलं की त्यांनी विश्वासणारे बनावं. तुम्ही ज्यावेळेस शरीर बांधता ना त्या मस्तकाचं लक्ष तुमच्याकडे राहतं. तुम्ही ज्यावेळेस त्या शरीराचा भाग बांधता ना त्यावेळेस येशू ख्रिस्त जो मस्तक आहे ना त्याचं लक्ष तुमच्याकडे राहतं. आणि बायबल असं सांगतं, जर तुम्ही वाचलं इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 30वे वचन, बायबल या ठिकाणी सांगतं, लक्ष द्या, परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही म्हणजे कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव त्याच्या हाडा मांसाचे
मंडळीला त्याने त्याचं अवयव बनवलंय, त्याचं शरीर बनवलंय, मंडळीला त्याने त्याचं अवयव बनवलंय. आता नुसतंच अवयव नाहीये, तर तुम्ही त्याच्या हाडा मांसाचे आहात. कशाचे आहात? कशाचे आहात? हाडा मांसाचे आहात. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या हाडांमध्ये, तुमच्या मांसामध्ये येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य व्हावं म्हणून त्याने मंडळीला आपल्या हाडा मांसाचं बनवले. कशाचं बनवले? काल ज्यावेळेस मी वाचत होतो त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की येशूच्या हाडांचं सामर्थ्य तुझ्या हाडांमध्ये. येशूच्या हाडांचं सामर्थ्य मंडळीच्या हाडांमध्ये. येशूच्या मांसामध्ये जे सामर्थ्य होतं ना, ते सामर्थ्य मंडळीच्या मांसामध्ये. मंडळीला त्याने आपल्या शरीराचा भाग बनवलंय, मंडळीला त्याने आपला अवयव म्हटलंय. यासाठी मंडळीला त्याने आपला अवयव किंवा आपल्या शरीराचा भाग म्हटलंय, कारण मंडळी ज्या वेळेस किंवा चर्च ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा भाग बनतं ना, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव बनतं, त्यावेळेस प्रत्येक वेळेला सैतानाकडून येणारा जो बाण आहे, सैतानाकडून येणारा जो अग्नी आहे किंवा सैतानाकडून होणारे जे हल्ले आहेत ते येशूच्या शरीरावर चाललेच नाही. तुम्ही बायबलमध्ये पाहू शकता, अनेक लोकांमध्ये दुरात्मे होते, अनेक लोकांना येशू स्पर्श करत होता आणि येशू त्यांच्यामधून दुरात्मे फक्त दटावून किंवा बोलून काढत होता, कारण येशूच्या शरीरामध्ये देव स्वतः होता आणि देव त्या शरीरामधून आपलं काम करत होता. तुम्ही बायबलमध्ये कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही किंवा आम्ही पाहतो की कुठंच शैतान येशूवर हावी झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एका ठिकाणी पेत्र आहे, तो म्हणतो येशूला तू परतपर देवाचा पुत्र आहे, आणि दुसऱ्याच क्षणाला तो प्रभू येशूला म्हणतो की मी तुला मरू देणार नाही, तुला काही होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो अरे सैताना माझ्यापासून निघून जा. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? म्हणजे 2 मिनिटापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की तुला हे पवित्र आत्म्याने सांगितलंय, तुला माझ्या देवाने प्रगट केलंय, आणि 2 मिनिटानंतर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? म्हणजे काय झालं? पेत्राचा ताबा जो आहे तो सैतानाने घेतला आणि प्रभू येशू ख्रिस्त ओळखून लगेच म्हणाला अरे सैताना माझ्यापासून निघून जा, कारण तू मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे. तू देवासारखी तुझी नजर नाहीये, तू माणसासारखं पाहते, तू देवाच्या योजनेला आडवा येतेस, माझ्यापासून निघून जा. पण येशू ख्रिस्तावर कधीच सैतान हावी झालं नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर कधीच रोग आजार हवे झाले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच दुष्ट आत्म्यांची भीती वाटली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच जादू टोण्याची भीती वाटली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच कोणत्या गोष्टींची कमी पडली नाही. बायबल असं सांगतं की त्याने त्या शरीराचा भाग आम्हाला बनवलंय ज्या शरीरावर जादू टोना चालत नाही, ज्या शरीरावर दुष्ट आत्मे हावी होत नाही. जर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे भाग बनले ना, दुष्ट आत्मा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. आता आम्ही चर्चमध्ये पाहतो, बऱ्याचशा चर्चेसमध्ये पाहतो की फक्त भूत लागलेली लोक आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस ते पहिल्यांदा येतात ना त्यावेळेस ठीक आहे, त्यांच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे, पण ज्यावेळेस ते आले आणि दुष्ट आत्मे निघून गेले ना, पुन्हा दुष्ट आत्मा तुमच्याकडे येऊ शकत नाही, पुन्हा दुष्ट आत्मा तुमच्या शरीरात येऊ शकत नाही, कारण तुम्ही येशू ख्रिस्ताचं शरीर आहात. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहात. बायबल असं सांगतं की तुम्ही आणि मी त्याला परिधान केले. काय केले? परिधान केले. येशू ख्रिस्ताच्या शरीराला परिधान करणं म्हणजे काय माहिती आहे का? किती लोकांना हे माहिती आहे? बुलेट प्रूफ कार किंवा बुलेट प्रूफ काच माहिती आहे तुम्हाला? म्हणजे ज्या गाडीत बसल्यावर गोळ्या मारल्या तरी लागत नाही, बुलेट प्रूफ गाडी. अशी गाडी ज्या गाडीवर तुम्ही किती गोळ्या मारल्या तरी लागणार नाही. तर ज्यावेळेस अशा गाडीला तयार करण्यात येतं ना, किंवा अशी काच ज्यावेळेस तयार करण्यात येते ना, त्यावेळेस खूप जास्त त्याच्यावर एक्सपेरिमेंट केली जाते, खूप जास्त त्याच्यावर गोळ्या मारल्या जातात. जोपर्यंत ती काच तयार होत नाही तोपर्यंत ते प्रत्येक वेळेला काच तयार करतात, फायर करून पाहतात आणि गोळी मारून पाहतात. गोळी मारून पाहिली, जर काच फुटली तर त्यांना वाटतं की नाही आता याच्यापेक्षा आणखीन आपल्याला याची जाडी वाढवली पाहिजे, किंवा आणखीन याच्यापेक्षा आणखीन काहीतरी याच्यामध्ये आपल्याला टाकलं पाहिजे जेणेकरून गोळी लागणार नाही. आणि मग तसं करून ते ती गाडीची काच बनवतात किंवा ती गाडी बनवतात, आणि गाडी तयार झाल्यानंतर परत एकदा गोळ्या मारून पाहतात, आणि ज्यावेळेस गोळी लागत नाही त्यावेळेस ती गाडी पंतप्रधान असतील, मोठमोठाले लोक असतील, यांच्या सुरक्षेसाठी तशा गाड्या उपलब्ध केल्या जातात. आणि आता ही गाडी ना सगळ्या याच्यातून आली, म्हणजे प्रत्येक परीक्षेमधून ती आली आहे. तिच्यावर खूप जास्त फायरिंग करून पाहण्यात आले, तिच्यावर सगळ्या गोष्टी करून पाहण्यात आल्यात, या गाडीला काय होणार नाही. आणि मग ती गाडी पंतप्रधानांना किंवा देशाच्या राष्ट्रपतींना किंवा मोठमोठ्या लोकांना दिली जाते. तुम्हाला माहिती आहे का,
प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला तसंच तयार करण्यात आलं. ज्यावेळेस ते लोकांना द्यायचं होतं ना, लोकांना देण्यासाठी प्रभूने ज्यावेळेस प्रभूच्या शरीराला पाठवलं या जगामध्ये, बायबल सांगतं की पापासाठी, पापमय शरीरामध्ये पापासाठी दंड आज्ञा ठरवून त्याला वधस्तंभावर मारण्यात आलं. पापासाठी, पापमय शरीरामध्ये त्याला पाठवून पापासाठी वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं. त्याच्यामध्ये तर पाप नव्हतं, त्याच्यामध्ये तर चुकीच्या गोष्टी नव्हत्या, त्याच्यामध्ये तर वासना नव्हत्या, परंतु या सगळ्या शरीरांना त्याने वाचवावं आणि हा शरीरांचा भाग त्याने त्या ठिकाणी वधस्तंभावर वाहिला आणि स्वतःच्या शरीराचा भाग या मंडळीला बनवलं, यासाठी की जसं ती बुलेट प्रूफ गाडी निभावून निघती किंवा तिच्यावर खूप वेळा फायरिंग झाली आहे आणि मग ती तयार झाली आहे, तसं त्याचं शरीर अनेक रोग आजारांना घेऊन, अनेक पापाला घेऊन, अनेक शापांना घेऊन त्या वधस्तंभावर मारण्यात आलं. आणि मग ते ज्यावेळेस त्याच्यातून निभावून निघालं, मरणातून जिवंत झालं, त्यावेळेस तो म्हटला की आता तुम्ही माझ्या शरीराचा भाग आहात. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या शरीराला घालता किंवा त्या शरीराचा तुम्ही भाग बनताना, ज्या शरीरावर आता रोग आजार चालत नाही, तुम्ही रस्त्याने चालताना सैतानाचा येणार प्रत्येक बाण तुम्हाला लागतो, पण तो खाली पडतो, तो आतमध्ये जात नाही, कारण आता हे शरीर त्याच्यातून तयार होऊन आले, त्या रोग आजारातून त्या ठिकाणी तयार होऊन आले, त्याच्यावर विजय मिळून आले आणि ते शरीर तुम्हाला देण्यात आले. तुम्ही ज्यावेळेस त्या शरीराचा भाग बनता, तुम्ही चर्चचा भाग बनता, तुम्ही त्याला परिधान करता, तुम्ही येशूचे बनता, त्यावेळेस हल्ला नाही होत तुमच्यावर. तुमच्यावर त्या ठिकाणी बाण येतील, पण तो बाण तुम्हाला लागणार नाही. देवाचं वचन सांगतं, इफिस याचा पहिला अध्याय 20 ते 23 वचन आपण वाचणार आहोत. प्रभू येशूच्या पायाखाली सत्ता ठेवले, अधिकार ठेवलेत, या जगातल्या प्रत्येक गोष्टीला त्याच्या पायाखाली ठेवले. पुढे त्याने सर्वांवर मस्तक व्हावं म्हणून त्याने त्याचं शरीर मंडळीला दिलंय. त्याने काय केलंय? काय दिलंय? शरीर मंडळीला दिलंय. आता शरीर मंडळी मस्तक येशू ख्रिस्त आहे. लक्ष दे बरं का. शरीर काय आहे? तुम्ही आम्ही कोण आहे? शरीर आहे. बोला, मी ख्रिस्ताचं शरीर आहे. आता तुम्ही ख्रिस्ताचं शरीर आहात, तुम्ही ख्रिस्ताचं शरीर आहात आणि देवाचं वचन सांगतं सर्व काही त्याच्या पायाखाली दिलंय. कोणाच्या? हो, कोणाच्या? ओके. आता ख्रिस्त मस्तक आहे. कोण आहे? ख्रिस्त कोण आहे? मस्तक. आणि मंडळी कोण आहे? हा, बायबल सांगतं की त्याने मंडळीला आपलं शरीर असं दिलंय. देवाने त्याच्या पायाखाली या जगातल्या सगळ्या गोष्टींना ठेवलंय. या जगातल्या सत्ता, अधिकार, शक्ती, सामर्थ्य, दिसणारे न दिसणारे राजे, सगळं काही बायबल सांगते की त्याच्या पायाखाली ठेवलंय. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की मंडळीला त्याने आपलं शरीर बनवलंय. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर अधिकार देवाने मंडळीला दिलाय. जसा येशू ख्रिस्त या जगात चालला ना, तसं मंडळीने या जगात चालावं. कारण आता मंडळीच्या पायाखाली देवाने या जगातल्या सगळ्या सामर्थ्याला देऊन टाकले. मंडळीच्या पायाखाली देवाने अशी एकही गोष्ट ठेवली नाही की ज्याच्यावर मंडळी अधिकार गाजू शकत नाही, ज्याच्यावर मंडळी धनीपण गाजू शकत नाही, ज्याच्यावर मंडळी अधिकार चालू शकत नाही. अशी या जगातली कोणतीही गोष्ट नाही. कारण बायबल सांगतं की येशूच्या पायाखाली सगळ्या गोष्टींना ठेवण्यात आले. आणि जर येशूच्या पायाखाली ठेवण्यात आले तर मंडळी आता येशूचे पाय आहे आणि येशू ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. म्हणजेच मंडळीला त्याने एवढे अधिकार दिलेत की जसा तो अधिकाराने चालत होता, जसा तो सामर्थ्याने चालत होता, मंडळीने या जगावर आणि या जगातल्या प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवावा. कारण मंडळी त्याचं शरीर आहे. मंडळी त्याचं शरीर आहे. परंतु जर मंडळी फक्त विश्वासणारी बनून राहिली तर मंडळीच्या पायाखाली कधीच काही येणार नाही. मंडळी फक्त जर विश्वासणारी बनून राहिली तर मंडळीच्या पायाखाली कधीच काही येणार नाही. बायबल सांगते की त्याच्या पायाखाली सर्व काही देण्यात आले. तुम्ही आता येशू ख्रिस्ताचे पाय आहात, तुम्ही आता येशू ख्रिस्ताचं शरीर आहात. आणि मंडळीला त्याने त्याचं शरीर बनवलंय. येशू ख्रिस्त मस्तक आहे आता, आणि तो मस्तक आहे तो त्या ठिकाणी धडाला जोडला जातो, परंतु धड जे ते मंडळी आहे, अवयव जे ते मंडळी आहे. आणि मंडळीला त्याने सामर्थ्य दिलंय की मंडळीच्या पायाखाली या जगातली प्रत्येक गोष्ट असावी. मग आता तुमच्या शरीरामध्ये आजार आहेत, तुमच्या शरीरामध्ये रोग आहेत, तुमच्या शरीरामध्ये व्याधी आहेत, घरामध्ये चिंता आहे, काळजी आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, टेन्शन आहे, निराशा आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की हे सगळं काही तुमच्या पायाखाली आहे. कुठे आहे? पण आम्ही बऱ्याच वेळेला सगळं उचलतो आणि कुठे घेतो? कुठे घेतो? डोक्यावर घेतो, मस्तकाच्या वरती ठेवतो. अहो, मस्तक येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त म्हणतो बाई माझ्या डोक्यावर नको ठेवू, पाय खाली घे.
कुठं घे? तुम्ही कुठं घेता? कुठं घेता? पास्टर खूप टेन्शन आहे हो, खूप वाईट वाटतं हो, लेकराचं दुखायला लागले हो. येशू ख्रिस्त म्हणतो, बाई सगळं तुझ्या पायाखाली. पैसे नाहीत पास्टर घरामध्ये, या महिन्याचा किराणा कसा होईल? येशू म्हणतो, बाई सगळं तुझ्या पायाखाली. तुला अधिकार दिलाय मी, मंडळीला अधिकार दिलाय मी. आणि ज्या वेळेस त्याने मंडळीला अधिकार दिलाय ना, त्याने थोडा अधिकार नाही दिला, त्याने संपूर्ण अधिकार मंडळीला दिलाय. प्रभू म्हणतो, जसं येशू माझं शरीर झाला ना, तसं मंडळीने माझं शरीर व्हावं, तसं मंडळीने ख्रिस्ताचं शरीर व्हावं. आता ख्रिस्ताचं शरीर व्हावं असं का म्हटले? कारण या जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये देवाने राहण्याचा प्रयत्न केला. देव आदामासोबत राहिला, देवाला आदामाच्या शरीरात नाही राहता आलं. देव अब्राहमाबरोबर राहिला, देवाला अब्राहमाच्या शरीरात नाही राहता आलं. देव मोशेबरोबर राहिला, देवाला मोशेच्या शरीरात नाही राहता आलं. देव दाविदाबरोबर राहिला, देवाला दाविदाच्या आतमध्ये नाही राहता आलं. पण येशू ख्रिस्त आला, जो म्हणतो की पिता माझ्यामध्ये, देव माझ्यामध्ये. आणि म्हणून त्याने मंडळीला येशूचं शरीर म्हटले, कारण देवाला आता तुमच्या सोबत नाही राहायचं, देवाला आता तुमच्या आतमध्ये राहायचं. तुम्ही जर वाचलं तर बायबल सांगते की योसेफाबरोबर देव होता, म्हणून जेलमध्ये पण तो आशीर्वादित झाला. तुम्ही दाविदाच्या बाबतीत वाचलं तर दाविदाबरोबर देव होता, म्हणून जिकडे जाई तिकडे देव त्याला विजय देत होता. पण असं कुठंच नाही लिहिलं की दाविदाच्या आतमध्ये देव होता. असं कुठंच नाही लिहिलं की योसेफाच्या आतमध्ये देव होता. असं कुठंच नाही लिहिलं की मोशेच्या आतमध्ये देव होता. प्रत्येक वचनात असं लिहिलंय की त्यांच्याबरोबर देव होता, त्यांच्याबरोबर देव होता. पण एकच शरीर या जगात आलं ज्याच्यामध्ये देव होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कारण एका येशूने एवढे चमत्कार केले की लिहिले असते तर ते मावणार नाहीत. ज्यावेळेस मंडळी येशू ख्रिस्तासारखी चालल ना, त्यावेळेस एवढे चमत्कार होतील की जगातल्या कोणत्याच कपाटात ती पुस्तकं ठेवता येणार नाही. पण मंडळी येशूचं शरीर नाही बनत आहे. तुम्ही तुमचं शरीर बनता, तुम्ही तुमचा अवयव समजता, पण ज्यावेळेस तुम्ही येशूचं शरीर बनाल ना, येशू जसा चालला ना तसं तुम्ही सामर्थ्याने चालणार. बायबल त्या ठिकाणी सांगतं की त्याने मंडळीला आपलं शरीर दिलंय आणि सगळ्या गोष्टींना तो सगळ्या याच्याने भरतो. त्याने मंडळीला त्याच्याने भरले. वाच, सर्वांनी सर्व काही भरतो. कोण भरलेली आहे? मंडळी. मंडळी कशाने भरलेली माहिती का? जो सर्वांनी सर्व काही भरतो. म्हणजे तुम्ही एखादं फूल पाहता ना, ते फूल तुम्हाला आवडतं, फार सुंदर आहे, गुलाबाचं फूल असेल किंवा आणखीन इतर फुलं असतील, तुम्ही म्हणता किती सुंदर देवाने बनवलंय. परमेश्वर म्हणतो हे ज्याने बनवलंय ना, त्याने तुझ्या शरीराला बनवलंय आणि त्याने तुझ्या शरीराला त्याच्याने भरलंय. म्हणजे तुला फक्त गुलाबाचं फूल आवडलंय, पण जो या सगळ्या सुंदर गोष्टींचा निर्माण करताय ना, त्याच्याने तू भरलेली आहे. तुझं जीवन भरलेलं आहे, तुझं शरीर भरलेलं आहे. मग तू कितीतरी अद्भुत गोष्टींना जन्माला घालू शकतेस, तू कितीतरी अद्भुत गोष्टींना हाताळू शकतेस. तू जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणू शकतेस. तुझ्या घरामधल्या समस्या, अडचणी, प्रॉब्लेम, निराशा, दुःख, आजार याच्यावर तू राज्य करू शकतेस. कारण येशूवर एकही चाललं नाही, त्याच्या शरीरावर एकही चाललं नाही, त्याच्यावर एकही आजार आला नाही, त्याच्यावर एकही शाप आला नाही. त्याने स्वतःहून सगळं आपल्यावर घेतलंय, कारण त्यांची हिंमत नव्हती की त्याच्यावर राज्य करावं. पण बायबल सांगतं की तो लीन झाला, तो नम्र झाला, यासाठी की तुम्हाला आणि मला त्या ओझ्यातून त्याने मुक्त करावं. पण आज चर्चला येऊन सुद्धा अनेक लोक ओझ्यामध्ये आहेत, चर्चला येऊन सुद्धा अनेक लोक निराशेमध्ये आहेत, चर्चला येऊन सुद्धा अनेक लोक ना, म्हणजे ज्याला मी म्हणून की बेजार झालेले आहेत. प्रभू म्हणतो की तुम्ही माझ्या शरीराचा भाग बना. कारण की मंडळीला त्यांनी ख्रिस्ताने भरले. कशाने भरले? तुम्ही ख्रिस्ताने भरलेले लोक आहात. कशाने भरलेले लोक आहात? पण ख्रिस्ताने भरलेले लोक ज्यावेळेस या जगात ख्रिस्तासारखे चालतील, त्याच वेळेस देवाचा गौरव प्रगट होईल. प्रभू येशू ख्रिस्त देवासारखा चालला. आणि बायबल सांगतं की ज्या वेळेस तो लोकांना शिकवत होता, लोकांमधून भूत काढत होता, त्यावेळेस लोक म्हणाले काय ही पद्धत आहे, किती अधिकारवाणीने शिकवतो, याला हे कुठून आलं? तो योसेफाचा मुलगा आहे ना, तो मरियेचा मुलगा आहे ना, त्याच्या बहिणी आपल्या सोबतच आहे ना. ही अधिकारवाणी याच्याकडे कुठून आली? भूत याचं कसं ऐकतात? कारण त्याच्या आतमधून देव भूतांना आज्ञा देत होता, त्याच्या आतमधून देव भूतांना सांगत होता.
आणि त्याच्या आतमध्ये भूत देवाला पाहत होती, म्हणून भूत सुद्धा येशूला पाहिल्यावर थरथर कापत होती आणि त्याच्या पाया पडत होती. ज्यावेळेस मंडळी येशूने भरलेली असेल ना, भूत ओरडणार नाहीत, परंतु भूत थरथर कापतील आणि नमन करतील. काय बांधण्यामध्ये आनंद आहे हो, शरीर का बिलीवर्स? तुम्ही विचार करा, प्रभू येशू ख्रिस्त रस्त्याने चालत होता आणि येशू ख्रिस्त लोकांना स्पर्श करत होता. परमेश्वर म्हणतो की हात येशूचे होते, पण मला लोकांना स्पर्श करता येत होता. देव म्हणतो की मला स्पर्श करायचा होता लोकांना, पण मला शरीर पाहिजे होतं की जे माझ्यासारखं पवित्र असेल आणि ज्या शरीरातून मी लोकांना स्पर्श करील, ते शरीर येशूचं मला मिळालं. परमेश्वर म्हणतो, मंडळीला मी येशूचं शरीर का बनवते किंवा का मंडळी येशूचं शरीर आहे, यासाठी की मला अनेक जीवनांना हात लावता यावा, यासाठी की मला अनेक शरीरांना स्पर्श करता यावं. जसं येशूच्याद्वारे मी अनेक शरीरांना स्पर्श केला, येशूच्याद्वारे मी अनेक शरीरांना हात लावला. मी चर्चची स्थापना का केली आहे, मी मंडळीची स्थापना का केली आहे, मी लोकांना का परत येशू ख्रिस्तामध्ये स्थापन करतोय, यासाठी की जसा येशूच्यामधून मी लोकांना हात लावत होतो ना, तसं मला तुमच्यामधून लोकांच्या जीवनाला स्पर्श करता यावा. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेस प्रार्थनेला येता, ज्यावेळेस कधी आम्ही तुमच्यावर हात ठेवून प्रार्थना करतो, तुम्ही म्हणता एक स्पर्श जाणवला. तो आमचा स्पर्श नसतो. आम्ही खूप प्रार्थनेत बसतो म्हणून तो स्पर्श नसतो. आम्ही तासन तास गुडघे टिकून बसतो म्हणून तो स्पर्श नाही आहे. आम्ही फक्त येशूच्या हातात शरीर दिलं आहे ना, हे शरीर देवाचं झालं ना, त्यावेळेस देवाला आमच्या हातांमधून तुम्हाला स्पर्श करता येतो. कोणता पाळक सामर्थ्यवान नाही आहे, कोणता सेवक खूप अभिषिक्त नाही आहे, पण ज्या वेळेस एखादा व्यक्ती देवाचं शरीर होतो ना, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या हातातून देवाला लोकांना स्पर्श करता येतो. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचं शरीर बांधता ना, तुम्ही लोकांचे जीव वाचवता. देवाची इच्छा फक्त मंडळीला आशीर्वादित करायची नाहीये. देवाची इच्छा ही आहे की येशूचं शरीर या जगामध्ये कायम जिवंत राहावं. देवाची इच्छा ही आहे की येशूचं शरीर या जगामध्ये चालत राहावं. कारण येशू ज्या वेळेस चालला ना, त्याच वेळेस या जगाची उलथापालथ झाली. येशू ज्या वेळेस चालला ना, त्याच वेळेस ही भूमी नश्वरतेमधून सुटली. येशू ज्या वेळेस चालला ना, त्याच वेळेस भूमिकंप झाले. येशू ज्या वेळेस चालला ना, त्यावेळेस जे दुष्ट आत्म्याने पीडित होते त्यांना सुटका मिळाली. येशू ज्या वेळेस चालला ना, त्यावेळेस कोडी लोक बरे झाले. म्हणून देवाची इच्छा आहे की त्याचं शरीर आता सुद्धा या जगात चालावं. कारण आजही कोडी लोक आहेत, आजही आजारी लोक आहेत, आजही दुष्ट आत्म्याने भरलेले लोक आहेत. परमेश्वर म्हणतो, एक नाही हजारो येशूचे शरीर या जगात चालावेत आणि लोकांना त्यांनी बंधनमुक्त करावं. पण गोष्ट ही आहे, किती जण अवेलेबल आहे त्याचं शरीर व्हायला, किती जण तयार आहे त्याचं शरीर व्हायला. ज्यावेळेस तुम्ही तयार होता, कलेसिकरस पत्र याचा 1 अध्याय आणि 18 वचन, हालेलुया. तुम्ही नाही आहात, हे शरीर तुमचं नाहीये. देवाला तुमच्या बोटांमधून लोकांना स्पर्श करायचा आहे. देवाला तुमच्या मुखातून लोकांना आशीर्वादित करायचंय. देवाला तुमच्या डोळ्यातून लोकांना पाहायचंय. देवाची इच्छा आहे की लोकांबद्दल मी कोणाला तरी प्रगट करावं आणि लोकांना सांगावं की मी आजही माणसामध्ये आहे. कुठे? देव मंदिरात नाहीये. देव कुठं नाहीये? देव कुठं नाहीये? देव मंदिरात नाहीये. देव कायमचा स्वर्गात पण नाहीये. तो इंटरेस्टेड आहे लोकांमध्ये राहायला. आणि म्हणून त्याने माणसानं निर्माण केलं यासाठी की त्याला माणसांमध्ये राहता यावं. येशूला यासाठी पाठवलं की त्याला तुमच्या आणि माझ्या हृदयाच्या जवळ राहता यावं. येशूला यासाठी पाठवलं की त्याला तुमच्या आणि माझ्यामध्ये राहता यावं. मग एवढं सगळं करून सुद्धा, एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर मंडळी, चर्च जर त्याचं शरीर बनत नाही तर देव कुठे राहील? 1 करोडचं मंदिर बांधणार, 1 करोडचं चर्च बांधणार, मोठा हॉल बांधणार. परमेश्वर म्हणतो मी राहू कुठं त्या हॉलमध्ये? बरं त्या हॉलमध्ये राहून मी काय करू? तो हॉल जाऊन कोणाला स्पर्श करणार आहे? ते पत्रे जाऊन कोणाला स्पर्श करणार आहे? परमेश्वर म्हणतो तू माझं मंदिर आहे, कारण तू माझं चालतं फिरतं मंदिर आहे. ज्यावेळेस तू रस्त्याने जाशील, तुझ्यामधून मला लोकांना स्पर्श करता येईल. तू रस्त्याने जाशील त्यावेळेस लोकांशी मला बोलता येईल. परमेश्वर म्हणतो हे पत्रे चालू शकत नाहीत. परमेश्वर म्हणतो हे या भिंती चालू शकत नाहीत.
हे दगड बोलू शकत नाही. परमेश्वर म्हणतो मला तुम्ही पाहिजे, मला तुमचं शरीर पाहिजे. यासाठी की अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी रडत आहेत, अनेक लोक त्रासामध्ये आहेत, अनेक लोक वेदनामध्ये आहेत, दुरात्म्याने बांधलेले आहेत, त्यांच्यावर जादूटोणा चालत आहे. परमेश्वर म्हणतो ते विवळत आहेत, आम्हाला कोण सोडविल? पण ज्यावेळेस चर्च माझं शरीर बनल ना, परमेश्वर म्हणतो सामर्थ्य आणि लोकांची सुटका होईल. तुमच्या घराला तुमची गरज आहे की तुम्ही ख्रिस्ताचं शरीर व्हावं. कारण जर तुम्ही ख्रिस्ताचं शरीर झालात, तुमचं घर पण ख्रिस्ताचं शरीर होईल. आणि संपूर्ण घर ज्यावेळेस ख्रिस्ताचं शरीर होईल ना, तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीमधून सामर्थ्य होईल. तुम्ही प्रार्थनेला बसणार, प्रार्थनेमध्ये तुमची मुलगी म्हणेल की आई मी पाहते की देव बसलेला आहे आणि येशू त्याच्या उजव्या बाजूला आहे. तुमचा मुलगा पाहिजे, आई मी पाहते की आपलं घर देवदूतांनी भरलेलं आहे. मी पाहते की आपल्या गावांमध्ये देवदूत फिरत आहेत आणि जे लोक बंधनात आहेत त्यांना मोकळं करत आहे. हे कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचं शरीर व्हाल. पण तुम्ही आज रडत आहात स्वतःसाठी, तुम्ही रडत आहात स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःच्या परिवारासाठी. आज वेळ ही आहे की मंडळीने त्याचं शरीर बनावं. आज वेळ ही आहे की मंडळीने आपलं अवयव देवाच्या हातात द्यावं, यासाठी की देवाला तुमच्यामधून काम करता येईल. विचार करा, येशूने जर त्याचं शरीर नसतं दिलं तर देव आजही प्रयत्न करतच असता, देव आजही प्रयत्नच करत असता. पण येशूने त्याचं शरीर दिलं म्हणून देव म्हणतोय की आता जो कोणी ह्या शरीराशी जोडला जाईल ना, तो पूर्णतेने भरून जाईल. देवाने मंडळीला, बायबल सांगतं की देवाने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी पाळक, कोणी शिक्षक यासाठी नेमून दिले, कोणी सुवार्तिक यासाठी नेमून दिले की त्यांनी देवाच्या प्रियजनांना सेवेकरता आणि ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णत्वास नेण्याकरता. म्हणजे ख्रिस्ताचं शरीर पूर्ण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? चर्च म्हणून ख्रिस्ताचं शरीर पूर्ण झालं पाहिजे. ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णत्वास न्यावी. म्हणजे काय की मंडळीतला प्रत्येक एक व्यक्ती ख्रिस्ताच्या शरीरामध्ये रचला जावा, ख्रिस्ताचं शरीर म्हणून तयार व्हावा. यासाठी या लोकांना देवाने मंडळीला दिले. यासाठी नाही दिलं की तुम्ही श्रीमंत व्हावं, यासाठी नाही दिलं की तुम्ही तुमच्यासाठी भविष्यवाण्या करण्यात याव्या. यासाठी दिलंय की तुम्ही प्रत्येकाने येशूचं शरीर बनावं आणि तुमच्यामधून देवाला काम करता यावं. जोपर्यंत तुम्ही येशूचं शरीर होत नाही ना, तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात जागा नाही. कारण येशूच्या शरीराने आज्ञांचं पालन केलंय, येशूच्या शरीराने देवाच्या इच्छेसारखं जगलंय, येशूच्या शरीराने मरणावर विजय मिळवलाय, येशूच्या शरीराने आजारांवर विजय मिळवलाय, येशूच्याच शरीराने शापावर विजय मिळवलाय. आणि आता त्या शरीराचा भाग देव मंडळीला बनवते. यासाठी की कारण येशूचं शरीर ह्या जगावर विजय मिळवलेला आहे. येशूच्या शरीराने या जगावर किंवा या जगातल्या सगळ्या गोष्टीला हरवलेलं आहे. मंडळीला देवाने तो अधिकार दिलाय. मंडळीने येशूच्या शरीराचा भाग बनावं, येशूचं शरीर बनावं. कारण येशूचं शरीर देवासमोर नीतिमान आहे. ज्या वेळेस देव मंडळीकडे पाहतो त्यावेळेस देवाला मंडळी नाही तर येशूचं शरीर म्हणून दिसावं. कारण येशूचं शरीर नीतिमान आहे. तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये पाप आहे, राग आहे, द्वेष आहे, सगळं काही आहे, पण येशूच्या शरीरात नाहीये. म्हणून तुम्ही आणि मी येशूचं शरीर बनावं. जस्ट म्हणजे इमॅजिन करा की तुम्ही रस्त्याने चाललात आणि तुमच्यामधून पवित्र आत्मा वाहते. तुम्ही गाडीमध्ये बसलात आणि पवित्र आत्मा तुमच्या समोरच्या सगळ्या लोकांबद्दल तुम्हाला प्रगट करत आहे. आणि तुम्ही म्हणता ताई काळजी करू नको, तू मरणार नाहीस. ती म्हणते तुला कसं काय कळालं? देव तुझ्यावर प्रेम करतो, तू मरणार नाहीस. ज्या आजारातून तू चाललीस ना, तू मरणार नाहीस. ती म्हणती ताई मला सांग ना, तुला कसं काय कळालं? अगं देव तुझ्यावर प्रेम करतो, बस तू मरणार नाहीस. ती म्हणाल नाही मला सांग. तुम्ही तिला सांगणार येशू तुझ्यावर प्रेम करतो. मला येशूने तुला सांगायला सांगितलंय की तू मरणार नाहीस. येशू आता आपल्या दोघींमध्ये तो तुला बरं करत आहे. तुमच्यामधून सामर्थ्य वाहते. ती बहीण रेल्वेतून खाली उतरायच्या आधी बरी होईल. पण आम्ही शरीर बनलं पाहिजे. आज तुमचं शरीर कशासाठी वापरत आहे तुम्ही? तुमचं
तुमच्या शरीराचा उपयोग कशासाठी करत आहे? चिडचिड करायला, राग करायला, क्रोध करायला, शिव्या द्यायला, तंबाखू खायला, मिसरी खायला, कशासाठी करत आहे? देवाला तुमचं शरीर पाहिजे यासाठी की देवाला तुमच्यामधून चालता यावं. कलेसिकस पत्राचा 2 अध्याय 12 ते 15 वचन. तुम्ही पुरले गेलात येशू ख्रिस्ताबरोबर. येशू ज्यावेळेस पुरला गेला तो कसा पुरला गेला? येशू ज्यावेळेस पुरला गेला त्यावेळेस तो कोणत्या शरीरामध्ये होता? बायबल सांगतं की येशू त्या शरीराला पुरण्यात आलं ज्या शरीराने पाप आपल्यावर घेतले. येशूच्या त्या शरीराला पुरण्यात आलं ज्या शरीराने शाप घेतले, लोकांचे आजार वाहिले, लोकांचे क्लेश वाहिले, लोकांच्या त्या ठिकाणी सगळ्या चिंता आणि काळजी ज्या शरीरावर घेतल्या, वेदना सहन केले, हातांना जखमा होत्या, पायांना जखमा होत्या, कुशीत भाला बोकसला, रक्तबांबाळ झाला. देवाने त्या शरीराला त्या कबरेमध्ये ठेवलं. ज्या वेळेस तुम्ही येशू बरोबर गाडले जाता त्यावेळेस तुम्ही तुमच्या पापांना गाडता, तुम्ही तुमच्या दुःखांना, तुमच्या कष्टांना, तुमच्या वेदनांना, तुमच्या त्रासांना गाडता. आणि ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस येशू ज्यावेळेस उठला, आता येशूवर पापाचा बोजा नाहीये, आता येशूवर वेदनांचा बोजा नाहीये, आता येशूवर शापांचं ओझं नाहीये, आता येशूचं शरीर शापित नाहीये. आता ज्यावेळेस तो उठलाय ना त्यावेळेस त्याने पापाला हरवलंय, त्याने मरणाला हरवलंय, त्याने रोगाला हरवलंय, त्याने या जगातल्या सगळ्या गोष्टींना हरवलंय. तुम्ही ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर उठवले जाता तुम्ही पुनरुत्थित शरीराचा भाग बनता. आणि आता मंडळी ज्यावेळेस पुनरुत्थित शरीराचा भाग आहे ना, म्हणून तर मंडळी शापित नाहीये, कारण मंडळी पुनरुत्थित शरीराचा भाग आहे. म्हणून तर मंडळी नीतिमान आहे, कारण मंडळी पुनरुत्थित शरीराचा भाग आहे. म्हणून मंडळी रोग आजारांवर विजयी मिळू शकते, कारण मंडळी पुनरुत्थित शरीराचा भाग आहे. या जगात अनेक शरीरं होती, अनेक शरीरांना रोग आजारांनी मारलं, अनेक शरीरांवर मृत्यूने ताबा घेतला, अनेक शरीरांना पापाने बेजार करून सोडलं, अनेक शरीरांना कुटुंबांना शापाने बेजार केलं. परंतु ज्या वेळेस तुम्ही येशूच्या शरीराचा भाग बनताना त्यावेळेस तुम्ही पापांवर विजय मिळवणाऱ्या शरीराचा भाग बनता, तुम्ही शापावर विजय मिळवणाऱ्या शरीराचा भाग बनता, तुम्ही त्या ठिकाणी मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या शरीराचा भाग बनता. म्हणून देवाने मंडळीला येशूचं शरीर बनवलंय, कारण येशूचंच शरीर आहे, त्याने या सगळ्या गोष्टींवर विजय मिळवलाय. हालेलुया. तुम्ही दुसरं काही बना नाही तर नका बनवू, पण येशूचं शरीर मात्र बना. तुम्ही ज्यावेळेस येशूचे शरीर बांधता ना त्याच वेळेस तुम्ही देवासमोर उभे राहता, कारण देव तुम्हाला नाही पाहू इच्छिते. तुम्हाला मला जर पाहिलं ना आपलं जीवन त्या घाणेरड्या चिंधीसारखं आहे, पण ज्यावेळेस देव तुम्हाला पाहतो ना देवाला येशू पाहायचा आहे. कोण पाहायचा आहे? तुम्ही विचार करा, आम्ही सगळे देवासमोर उभे आहेत, कुणीच वेगळं नाही दिसत आहे. देवाला सगळ्यांमध्ये येशू ख्रिस्त दिसतोय. सगळेजण नीतिमान आहेत, सगळेजण स्वच्छ आहेत, सगळेजण धुतलेले आहेत, निर्दोष आहेत, पवित्र केलेले आहेत, सगळ्यांमधून सामर्थ्य वाहते आणि सगळे देवाच्या समोर उभे आहेत. कोणाचा चेहरा वेगळा नाही, कोणाचंच रूप वेगळं नाही, कारण की तुम्ही येशूला परिधान केलेले. कोणाला परिधान केलंय? ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने चालताना तुम्ही येशूला परिधान केलेले. कोणाला परिधान केले? येशूला परिधान केले. तुमचं मस्तक कोण आहे? कदाचित मी पुढच्या आठवड्यामध्ये बोलेल याच्यावर, मस्तकावर. तुम्ही येशूला परिधान केलंय. आता बुलेट प्रूफ जॅकेट ज्यावेळेस घालतात ना त्यावेळेस जर गोळी मारली तर लागल का हो? येशूला परिधान करताना रस्त्याने चालताना ज्यावेळेस सैतानाचा एखादा बाण तुमच्याकडे येतो, ज्यावेळेस सैतान एखादा रोग आजार तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही येशूला परिधान केलेलं आहे. रोग आजार ज्यावेळेस येतात ना ते म्हणतात की अरे हे शरीर थोडंसं ओळखीचं वाटत आहे का? ह्या शरीराने आम्हाला हरवलेलं आहे. मरण ज्यावेळेस तुमच्याकडे येतं ना तुम्हाला मारायला आणि तुम्ही येशूला परिधान केलेलं असतं, त्यावेळेस मरण येतं आणि म्हणतं की अरे हे ओळखीचं वाटत आहे. ओळखीचं नाही, ह्या शरीराने आम्हाला हरवलेलं आहे. आम्ही प्रवेश करू शकत नाही, कारण यानेच आमचा खुल्लम खुल्ला तमाशा केलेला आहे. यानेच आमचा खुल्लम खुल्ला तमाशा केलाय. आम्ही या शरीरामध्ये जाऊ शकत नाही. ज्यावेळेस रोग आजार तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला मारायला येतात ना, सैतान ज्यावेळेस पाठवतो ते तुमच्या शरीरात प्रवेश करणार आहेत, पण ते पाहतात की येशूला परिधान केलेले. ते सैतानाला जाऊन सांगतात की अरे ते त्या येशूचं शरीर आहे ज्याने आपला खुल्लम खुल्ला तमाशा केलाय. म्हणून चर्चमध्ये लोक बरे होतात, कारण की ते येशूच्या शरीराचा भाग बनतात.
आणि ज्यावेळेस तुम्ही येशूच्या शरीराचा भाग बनतात ना, त्यावेळेस तुम्ही विजयी आहात सगळ्या गोष्टींवर. तुम्ही सगळ्या गोष्टींवर विजयी आहात. अशी एकही गोष्ट नाही आहे की ज्याच्यावर तुम्ही विजयी नाही मिळवू शकत. पण देवाची इच्छा ही आहे की सगळ्यांनी त्याच्या शरीराचा भाग बनावं. ज्यावेळेस शाप तुमच्याकडे येतात ना, शाप पाहतात, अरे हा तो आहे ज्याने पिढ्यानपिढ्यांचे श्राप तोडलेत, मी याला आणि याच्या परिवाराला काय शापित करू. कारण ज्यावेळेस दुष्ट आत्मा येतो ना, तो तुम्हाला नाही पाहत, त्याने तो पाहतो तो तुम्ही केलेल्या येशूला, तुम्ही परिधान केलेल्या येशूला पाहतो. आणि तुमचा जो मस्तक येशू आहे ना, त्याला पाहतो. तो जाऊन परत सैतानाला सांगतो, मी जाऊन त्या परिवाराला नाही शापित करू शकत. सैतान म्हणतो का? अरे तोच आहे, तोच आहे तो ज्याने आपला खुल्लम खुल्ला तमाशा केलाय. कदाचित तो म्हणत असेल, वही है वो जिसने हमें हराया था. सैतान म्हणतो जाऊन दुसरं शरीर शोध. आणि मग मंडळीतल्या परत दुसऱ्या परिवाराकडे सैतान जातो आणि शोधतो. परत हा जातो, म्हणतो अरे हे पण त्याचं शरीर झालंय. सैतान म्हणतो जाऊन दुसरं शरीर शोध. परत ते दुसऱ्या शरीराकडे जातात आणि शोधतात. सैतान परत जाऊन सांगतो अरे ते पण त्याचं शरीर झालंय. सैतान ना, मी म्हणतो की तो वेडा होईल ज्यावेळेस सगळी मंडळी येशूचं शरीर बनल. सैतानाला कोणत्याही शरीरात प्रवेश करता येणार नाही. ज्यावेळेस सगळं चर्च येशूचं शरीर बनल ना, सैतानाला कोणत्याही शरीरात प्रवेश करता येणार नाही. कारण येशूच्या शरीराला त्याला हातच लावता येत नाही. त्याने लावून पाहिलं एकदा, पण बायबल सांगते की त्याने त्या ठिकाणी उघडा नागडा करून मारलाय. तो काय तुमच्या शरीराला हात लावणार आहे? पण आम्ही थोडंसं काय झालं का घाबरून जातो, आम्ही थोडं कसं काय झालं का बेजार होतो. आता अधिकाराने उठायची वेळ आली आहे, कारण तुम्ही येशूच्या शरीराचे भाग आहात. आता सामर्थ्याने उठायची वेळ आली आहे. येशूच्या शरीराचा भाग आहे. यू डोंट हॅव एनी पार्ट इन माय लाईफ. तुझा माझ्या शरीरामध्ये काही भाग नाही आहे. यू हॅव टू लिव्ह. तुला जावं लागणार आहे. चिंता असेल, काळजी असेल, काही असेल, तुमच्यावर राज्य करू शकत नाही. तुम्ही जस्ट इमॅजिन करा बरं, 2000 दुष्ट आत्मे येशूला विनंती करत आहे, आम्हाला घालून नको टाकू, आम्हाला त्या डुकरांच्या आत समूहामध्ये टाक. दुष्ट आत्मे किती होते? 2000. काय करत होते? विनंती करत होते. काय करत होते? ज्यावेळेस सगळं चर्च जर आहे ना, येशू बनलं ना, येशूचं शरीर बनलं ना, असे 2000 नाही, लाखो दुरात्मे म्हणतील की बाबा आम्हाला जाऊ दे, आम्हाला जाऊ दे. कारण की आता एकही शरीर नाही राहिलं जे येशूचं शरीर नाही झालं. देवाला या जगाला येशूचं शरीर तयार करायचे. देवाला या जगाला येशूच्या शरीरापर्यंत पूर्णत्वास आणायचंय. आणि ज्यावेळेस येशूचं शरीर बनून तयार होईल ना, त्यावेळेस देव येईल.